आपल्या सोबत आहेत मनीषाताई कायंदे. ताई, अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. कालच आपण पाहिलं की विरोधकांनी इथं EVM विरोधात आंदोलन केलेलं होतं. कशा प्रकारे बघता आपण? बघा, हे वारंवार EVMबद्दल जे चाललं आहे ना, हे यांचा रडीचा डाव आहे. जेव्हा इलेक्शन जिंकतात तेव्हा हे EVM त्यांना आवडतं आणि जेव्हा एखादी निवडणूक कुठेतरी त्यांचा वाईट त्यांचे निकाल लागले की ते EVMबद्दल ओरडायचं, म्हणजे कोणावर तरी खापर फोडायचं. कारण स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं नाही, लोकांसाठी तुम्ही काय करताय ते पाहायचं नाही, पण उठसूट EVMवर खापर फोडायचं, EVMच्या प्रतिमा जाळायच्या. हा एक नवीन उद्योग यांनी चालू केलेला आहे. तो काही काळ ते चालू ठेवतील आणि थकतील. ताई, जसं की आपण पाहिलं मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, पण त्यानंतर देखील महायुतीच्या काही नेत्यांमध्ये जी आहे ती नाराजी आपल्याला पाहायला मिळते. जसं की तानाजी सावंत पण बोललं, तानाजी सावंतसुद्धा परत गेले, त्या अधिवेशनासाठी थांबले नाही. खरं तर असं कोणी केलं असेल तर त्यांनी करायला नको, कारण शेवटी हे अधिवेशन हा सगळा जो खटाटोप प्रशासनातर्फे केला जातो ते यातनं लोकांसाठी काहीतरी आपण करायला इथे येतो आणि असं कोणी जात असेल तर ते योग्य नाही आहे. मला वाटतं माननीय एकनाथजी शिंदे जे कोणी नाराज झाले असं आपल्याला वाटतं आहे त्यांना त्यांची समजूत काढण्यात यशस्वी नक्कीच होतील. ते जसं की आता आपलं सरकार आलेलं आहे, महायुती सरकारला कशा प्रकारचं विजन असणार आहे, कशाप्रकारे महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल आपण विचार करू? बघा, सप्लिमेंटरी बिल्स पण पास होतील आणि एकंदरच अतिशय चांगल्या योजना महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात आणल्या. अधिकाधिक लोकांसाठी आम्ही काय करू शकतो, लोकांच्या दैनंदिन जीवनात त्यांचं दुःख किंवा त्यांचे कष्ट किंवा त्यांची ओढाताण कशी कमी होईल याकडे सरकार पाहणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत मनीषाताई कायंदे, व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत. धवल गोलप, देशोन्नती, नागपूर.